श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी गांधी मैदानात शिवशाहू निर्धार सभा पार पडली। लोकसभेच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप होत असतात। अशातच चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका करत गडकोट संवर्धनासाठी संभाजीराजेंनी काय केलं असा सवाल करत त्यांच्यावर टीका केली होती। यावरून आक्रमक झालेले संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारच्या सभेत आमदार राजेश पाटील यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला। गड किल्ल्यांसाठी मी काय केलं हे कुणाला सांगण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं। 75 वर्षात रायगडाला कोणत्याही नेत्यानं फंड आणला नाही, मात्र आपण खासदार झाल्यानंतर 650 कोटींचा निधी रायगड किल्ल्यासाठी आणला। गडकोट आणि मराठा आरक्षणावर कोण माझ्यावर टीका करत असेल तर गाठ माझ्याशी आहे असा इशाराही त्यांनी दिला। शाहू महाराजांच्या विजयी सभेतच आपण आपल्यावर आणि राजघराण्यावरील टीकेला उत्तर देऊ असं त्यांनी आक्रमकपणे सांगितलं। रायगडला एवढ्या वर्षात 75 वर्षात कुठल्या नेत्याने एक फंड आणला नाही। या संभाजी छत्रपतींनी जाऊन रायगड प्राधिकरण स्थापन केलं आणि 650 कोटी हा फंड तिथं आणला किल्ला आणि परिसर। आणि हा ग्रस्त चंदगडचा मला म्हणतो काय केलं संभाजींनी गडकोट किल्ल्यासाठी। माझं आव्हान आहे ना, गडकोट किल्ला आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत माझ्याबद्दल कोण बोललं तर माझी गाठ आहे। मला भरपूर बोलता येते, पण इथं विद्यमान छत्रपती शाहू महाराज आहेत म्हणून माझे हात बांधून आहेत। विजय उत्सवाच्या वेळी दाखवतोस मी काय बोलणार आहे। विजय उत्सवाच्या इथंच बोलू आपण आणि मग काय टीका करायची मी दाखवतो। टीका सहन करणार आहे 7 तारखेपर्यंत। मी महाराज म्हणत असतील आम्हाला टीका नाही करायची, पण 7 तारखेपर्यंत शांत आहे। 7 तारखेनंतर या टीकेचं उत्तर मी तर देणार। छत्रपती शाहू महाराज देणार नसेल मी तर देणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार हे या सभेत भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। 2019 मध्ये खासदार संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी दिवस रात्र कष्ट केले। याच गांधी मैदानावर सभा झाली, त्यावेळी त्यांच्यासाठी मतं मागितली, मात्र त्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं सांगत पवार भावनिक झाले। याच गांधी मैदानामध्ये 5 वर्षापूर्वी ज्या माणसासाठी मतं मागायला आलो होतो, ज्या माणसासाठी हे कोल्हापूरातील मतदार आणि शिवसैनिक पेटून उठले होते, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आमचा घात केला म्हणून आमचं उदाहरण वेगळं आहे। गणित राज्याचं राजकारण, केंद्राचं राजकारण, महागाई, कोरोना काळ, टाळ्या वाजवा, घंट्या वाजवा, हे सगळं आपण बघितलेलं आहे। फसवणूक झाली, लूट झाली, त्यावर नेतेमुळे अधिक बोलतील। आतापर्यंत नुसता घात, तुम्हाला फसवलं, मतदारांना फसवलं, शिवसैनिकांना फसवलं आणि ज्या बंटी पाटलांनी आमचं ठरले म्हणून तुम्हाला निवडून आणलं त्यांना सुद्धा फसवलं।